हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत इन्स्टंटली कैरीचं लोणचं कशा प्रकारे बनवतात. अगदी सोप्या पद्धतीने आणि डायरेक्टली कैरी कापून हे लोणचं आपण बनवणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने. फक्त 15 मिनिटाची ही रेसिपी आहे. तर बघा, चला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की तेल गरम करून घ्यायचं आहे, कारण तेल थंड व्हायला जास्त वेळ लागतो. म्हणून तेल गरम कडकडीत करायचं आणि मग त्याला थंड व्हायला ठेवायचं. तर इथे मी 3 कैऱ्यांचं लोणचं बनवत आहे. तर त्यासाठी मी पावशर तेल घेतलं आहे, म्हणजे 250 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. तर इथे मी कैरी घेतलेली आहे आणि 3 कैऱ्यांचं इथे आपण लोणचं बनवणार आहोत. तर 3 कैऱ्यांना इथे चांगल्या प्रकारे आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. व्यवस्थित चांगल्या प्रकारे कैरी इथे स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यावरची डर्ट वगैरे सगळी रिमूव्ह होऊन जाईल. धुतल्यानंतर कैरीला चांगल्या प्रकारे आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. आता जे कैरीचं देठ असतं त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सर्व कैरीचे जे देठ असतं वरचे ते आपल्याला कट करायचे आहे. ठीक आहे. आता इथे सर्व देठ कट करून झाले आहे आणि कैरीलाही मी बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कैरी कट करू शकतात. मी या छोट्याशा साईजमध्ये कैरीला कट केलेला आहे. तर आता लोणच्यासाठी लागणारा मसाला बघूया, कोणकोणत्या वस्तू आपल्याला लोणचं बनवण्यासाठी पाहिजे. तर लोणचं बनवण्यासाठी मी इथे 20 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर 5 ग्रॅम बडीशोप, त्याच्यानंतर जाडं मीठ, त्याच्यानंतर 2 ते 3 लसूणच्या कळ्या, त्याच्यानंतर 1 चमचा लाल मिरची, त्याच्यानंतर थोडीशी हळदी, त्याच्यानंतर थोडीशी मिरी आणि लवंग. या सर्व गोष्टी आपण घ्यायच्या आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती बडीशोप, त्याच्यानंतर लवंग आणि जे मिरी आपण घेतलेले आहे ते टाकून ह्या सर्व गोष्टी आपल्याला नॉर्मली थोड्याशा गोल्डन कलर होईपर्यंत त्यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ते तर चांगल्या प्रकारे भाजून झालेले आहेत. आता हे मसाले थंड होऊन दिले होते आणि त्यानंतर आता मिक्सरमध्ये जे आपण भाजलेले मसाले ते घ्यायचे. त्याच्यानंतर जे आपण मोहरीची डाळ घेतली ती थोडीशी ती घ्यायची आणि त्याच्यात थोडंसं जाडं मीठ. ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायच्या आहे. ग्राइंड केल्यानंतर एकदम फाईन पेस्ट नाही बनवायची आहे. थोडासा दरदरा असं म्हणजे जाडसर आपल्याला मसाला ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता इथे तेल पण थंड व्यवस्थित झालेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा तेलामध्ये मी लसूण टाकलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तेल हे थंड पाहिजे, गरम तेलामध्ये मसाले टाकायचे नाही. ओके. आता त्याच्यामध्ये जो आपण मसाला ग्राइंड केला होता तो टाकायचा. त्याच्यानंतर आपण जी अर्धी डाळ ठेवलेली होती ती टाकायची. त्याच्यानंतर मीठ टाकायचं. त्याच्यानंतर 1 चमचा लाल मिरची टाकलेली आहे. 1 ते 1.5 चमचा इथे मी लाल मिरची वापरलेली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा हळदी पावडर टाकलेली आहे. आता या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आहे. व्यवस्थित मसाल्याने आपल्याला मिक्स करायचं आहे. सर्व मसाले मिक्स झाले की त्यामध्ये आपण जी कैरी बारीक कट केली होती ती टाकायची आणि कैरी टाकल्यानंतर तिलाही चांगल्या प्रकारे आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करायचं आहे. आणि अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये हे लोणचं बनवून रेडी होतं आणि तुम्ही याला 1 ते 2 महिने तुम्ही स्टोअर करू शकतात. इन्स्टंटली हे लोणचं तयार पण होतं आणि चवीलाही खूप चविष्ट असतं. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत.